नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। आजचा दिवस विशेष म्हणजे की आज आपण जाणार आहोत श्री लोणार बाबा यांच्या दर्शनासाठी। श्री लोणार बाबा येथे एसटी जात नाही, त्यामुळे आपल्या खाजगी वाहनाने जावे लागते। श्री लोणार बाबा येथे रस्ता कसा जातो हे सांगण्यासाठी आम्ही स्टँड मधून ब्लॉग चालू केलेला आहे। श्री लोणार बाबा मंदिर हे दहिवडी पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे। हा दहिवडीतील छत्रपती चौक असून श्री लोणार बाबा येथे जाण्यासाठी फलटण रस्त्याने जावे। ही मानगंगा नदी आहे। लोणार बाबाला कसे जायचे तर दहिवडी नदीचा पूल म्हणजे मानगंगा नदीचा पूल क्रॉस केला की सरळ तुम्ही पुढे यायचं। एक 300 मीटर आणि लेफ्ट साईडला एक रस्ता जातो, म्हणजे हा फलटणला जातो आणि हा जातो लोणार बाबाला, आणि हा येणारा दहिवडीवरून येणारा रस्ता आहे। तर अशा पद्धतीने लोणार बाबाला जायचं। तर चला जाऊया। आत्ता आम्ही दहिवडीवरून लोणार बाबा या ठिकाणी जाण्यासाठी आलो आहोत, आणि हा जातो तो बिदरला रस्ता जातो, आणि हा जातो तो लोणार बाबाला रस्ता जातो, आणि दहिवडीवरून येणारा तो समोरचा रस्ता आहे। म्हणजे तुम्हाला इथं दिसतच असेल माझ्या पाठीमागं पाठी आहेत, लोणार बाबा मंदिर इकडं आहे, आणि तो समोर सरळ जातो बिदरला जातो येणारा दहिवडीवरून रस्ता येतो। तर चला जाऊया लोणार बाबा यांच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो, आता आपण लोणार बाबाच्या डोंगरावर आलेलो आहोत, आणि तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेलच डोंगर। तर चला आपण दर्शनाला जाऊया। या मंदिराचे ट्रस्टी श्री दशरथ ढोक गुरुजी यांना भेटून या मंदिराविषयी माहिती घेतली। श्री लोणार बाबा लोणारी गावचे असून त्यांची 3 ठिकाणी मंदिरे आहेत। पहिले मंदिर नातेपुते भागात आहे। श्री लोणार बाबा यांचे काही काळ वास्तव्य वडगावमध्ये होते, त्यामुळे त्यांचे दुसरे मंदिर वडगावमध्ये आहे, आणि तिसरे मंदिर बिदाल येथे, म्हणजे या ठिकाणी लोणार बाबा आले आणि इथेच राहिले, त्यामुळे तिसरे मंदिर इथे आहे। श्री लोणार बाबा यांच्याकडे दिव्य शक्ती असल्यामुळे इथे मनापासून येणाऱ्या भाविकांची मनोकामना पूर्ण होते आणि बोललेला नवस पूर्ण होतो। सन 2006च्या अगोदर इथे श्री लोणार बाबांचे मंदिर छोटेसे होते। नंतर जशा जशा भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत गेल्या तसा तसा मंदिराचा विकास होत गेला। या देवस्थानचे
ट्रस्टी श्री ढोक गुरुजी यांनी या मंदिराचा विकास करून हे देवस्थान क दर्जामध्ये नेले आणि लवकरात लवकर ब दर्जामध्ये नेण्याचा प्रयत्न चालू आहे. या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. या मंदिरासमोरील विशाल दीपस्तंभ या मंदिराची शोभा वाढवतो. मंदिरासमोर लावलेली उत्कृष्ट अशी शोची झाडे दिसायला अगदी सुंदर दिसतात. श्री लोणार बाबा मंदिराच्या पूर्वेस काही अंतर सोडून छोटीशी 2 मंदिरे आहेत. एक आहे हनुमानाचे मंदिर. हनुमान यांची मूर्ती अतिशय आकर्षक आणि सुंदर आहे. आणि दुसरे मंदिर आहे देवीचे. आत्ताच लोणार बाबा यांची आरती झालेली आहे आणि इथं खाली 2 मंदिर आहेत, देवीचं आणि हनुमानाचं. आणि इथं टेकडीवर एक मंदिर आहे. तर या मंदिराच्या दर्शनासाठी आपण आलो आहोत. आम्हाला खाली लोणार बाबांचं दर्शन घेत असताना कळालं की ह्या टेकडीवर एक विहीर आहे आणि त्या विहिरीला जिवंत पाणी आहे, म्हणून ते पाण्यासाठी आम्ही या टेकडीवर आलेलो आहोत. विहीरसुद्धा आपण पाहण्यासाठी जाणार आहोत. एका भाविकांनी लोणार बाबांचं मंदिर बांधलेलं आहे आणि या मंदिरा समोरच इथं विहीर आहे. तर चला जाऊ ती विहीर पाहण्यासाठी. हीच ती विहीर आहे ज्या विहिरीला जिवंत पाणी आहे आणि किती उन्हाळा जरी पडला तर ह्या विहिरीचं पाणी आटत नाही. हा खरंच लोणार बाबा यांचा चमत्कारच आहे. कारण हे जे मंदिराचं बांधकाम आहे, यात्रा असू दे, यात्रेला दर कार्तिक पौर्णिमेला यात्रा भरते आणि या यात्रेला ह्या विहिरीचंच पाणी पाईपलाईन करून नेलं जात होतं. पण आता तिथं एक बोर मारलेले आहे, त्या बोरला पण प्रचंड पाणी आहे, म्हणजे ते पाणी इथे कमीच पडत नाही. पण ह्या विहिरीचं वैशिष्ट्य जर बघितलं तुम्ही तर बघा ना, विहीर गच्च भरून आहे विहीर ही पूर्ण. आणि ही विहीर वाहत होती अक्षरशः. हा खरंच लोणार बाबा यांचा चमत्कारच आहे. उन्हाळ्यातून पाणी जात नसेल. पाणी बऱ्यापैकी खालची वस्ती आहे ना, ही सगळी इथं पाणी ह्या आता सध्याला बोराचं पाणी आहे म्हणून, पण वरती डोंगरावर इथून पाणी प्यायला येतं, इथूनच पाणी मिळतं सगळं. हे काय खडकामधून पाणी झिरपत आहे. आम्ही आता विहिरीच्या वरच्या साईडला आलेलो आहोत. ही विहीर आणि खाली दरी आणि हे उंच टेक आहे बघा. लोणार बाबाच्या डोंगरावरून तुम्ही नैसर्गिकदृष्ट्या विचार केला तर अशा प्रकारचा व्ह्यू तयार झालेला आहे. तिकडे गोंदवले आहे, हे दहिवडी, पूर्ण डोंगर रांगा दिसत आहेत.
आणि हे समोरचं बिदाल आहे. लोणार बाबा यांची यात्रा फार मोठ्या प्रमाणात भरते. दिवाळीनंतर कार्तिक पौर्णिमेला यात्रा असते आणि 2.5 ते 3 लाख भाविक या यात्रेसाठी येतात. आणि प्रत्येक पौर्णिमेला प्रसाद असतो. म्हणजे आपल्याला जर इच्छा असली प्रत्येक पौर्णिमा म्हणजे एखाद्या पौर्णिमेला आपण प्रसाद करावा, तर त्या आत्ता मी पाहिलं तर सर्वच्या सर्व तारखा एंगेज आहेत. म्हणजे हे सर्व का घडतं? कारण इथं येणाऱ्याला जी आलेली दर्शन घेतल्यानंतर जी आलेली प्रचिती आहे किंवा आपल्या मनातल्या ज्या इच्छा ज्या पूर्ण होतात आणि भरघोस प्रमाणात जर आपल्याला परमेश्वरानं दिलं तर नंतर मग तसा खर्च करायला सुद्धा काही वाटत नाही. म्हणजे देवानं जर आपल्याला 10 रुपये दिले, त्या देवासाठी 1 रुपया खर्च करायला काहीच हरकत नाही. मग अशी इच्छा ऑटोमॅटिक तयार होते. त्यामुळे येथील महत्त्व अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढत चाललेलं आहे. आणि खरंच कारण एवढ्या उन्हाळ्यामध्ये जर पाण्याचा स्रोत कुठेच नसेल, दुष्काळामध्ये कुठंच पाणी मिळत नाही प्यायला, पण ह्या लोणार बाबाच्या डोंगरावर पाणी असतं आणि आसपासच्या पंचक्रोशीतील लोक इथून पाणी घेऊन जात होते. म्हणजे हा चमत्कारच म्हणावं लागेल. तुम्ही पाहू शकता आपण किती उंचावर आहे. म्हणजे इथं सुद्धा पाण्याचा स्रोत आहे एवढ्या उंच टेकडावर असल्या कडक डोंगरावर. खाली बघा शेती कशी आहे. आता तुम्हाला आंधळी धरण इथून दिसणार नाही, पण आम्हाला इथून आंधळी धरण दिसत आहे. पाणी दिसत आहे आंधळी धरणात. हां, तो समोर आहे पिंगळी तलाव सुद्धा दिसत आहे इथून. मंदिरामध्ये रोज सकाळी 8 वाजता आरती असते. आज पौर्णिमा असल्यामुळे आरती झाली की आम्हाला प्रसाद मिळाला. प्रत्येक पौर्णिमेला इथे महाप्रसाद असतो. कार्तिक पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. यात्रेसाठी 2 ते 3 लाख भाविक येतात आणि दिवसभर देवींची गाणी, कीर्तन सेवा, महाप्रसाद, हरिजागर, श्रींचा अभिषेक असे दिवसभर कार्यक्रम चालतात. अशा प्रकारे श्री लोणार बाबा मंदिराविषयी आम्ही जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती देताना काही चूक झाली असल्यास माफ करावे. आपले लाडके महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री श्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून श्री लोणार बाबा मंगल कार्यालय बांधण्यात आले आहे. हा व्लॉग मी इथे संपवतो. व्लॉगला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.